आम्ही तयारी करतोय। पुढल्या वर्षापासून आम्ही तयारी किती आमच्या एसी बसेस लागतील, किती नॉन एसी बसेस लागतील आणि किंबहुना 200 बसेस तर आम्ही ओलवत सुद्धा घेण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारचे कर्नाटक पॅटर्नचे स्लीपर कोच सुद्धा आम्ही सर्वसामान्य जनतेला जे लॉंग रूटचे लोक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय। आणि असं असताना आमचे जे एस टीचे कर्मचारी आहेत त्यांना मात्र पगार वेळेवर मिळाला पाहिजे। मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे, जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं। जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे, कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो। त्यामुळे आजच दुपारी 2 ते 3च्या दरम्यान मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे। 5 तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोहोचला पाहिजे। यापूर्वी काही चुका होत होत्या त्यासुद्धा मी एस टीचे आमचे सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितलं। काही दिवसापूर्वी मला एस टीचे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब ठीक आहे आपण पगार पूर्ण देऊ, परंतु प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे किंवा बँकेचे पैसे आहेत ते आपण जसे जसे एस टीमध्ये आपलं उत्पन्न होत राहील त्यानुसार आपण भरत जाऊ। बिलकुल चालणार नाही। आज मी अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या उद्या जर प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असे आपण कुठल्याही कर्मचाऱ्यांचे जर वापरले तर तुम्हालाही जेलमध्ये जावं लागेल आणि अध्यक्ष म्हणून मलाही जेलमध्ये जावं लागेल। त्यामुळे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे कुठल्याही प्रकारे वापरायचे नाही असा निर्णय मी आणि भीमनवार साहेबांनी घेतला, कारण त्यावेळेस त्यांच्याकडे कुशेकर साहेब नसताना चार्ज होता आणि आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे ते वापरता येणार नाही। आणि ही गोष्ट सुद्धा ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये काही लक्षवेधी किंवा काही प्रश्न आले त्यावेळेस आम्हाला चर्चेअंती कळलं हे रोलिंग फिरवायचं काही गरज नाही। आपल्या हक्काचे पैसे जे शासनाकडनं आपण घेतोय आणि आपल्याला मिळणारे आहेत, आपण काही ॲडिशनल पैसे मागत नाही, ते मिळालेच पाहिजे वेळेवर। आणि आज सकाळी मी अजितदादा पवार यांचं वक्तव्य पुण्यामध्ये ऐकलं आणि वस्तुस्थिती त्यांनी सुद्धा सांगितलं की कुठलीही परिवहन सेवा ही सक्षम नसते राज्यातील, कुठल्याही राज्यातील ती थोड्याफार प्रमाणामध्ये नुकसानीमध्येच असते, परंतु शेवटी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहे ते वेळेवर देणं गरजेचं आहे। आणि दुसरं आम्ही PPP तत्वावरचं मॉडेल जे BOT किंवा PPP तत्वावरचं आहे ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्याच्या निविदा जाहीर करू, जेणेकरून आमची एस टीची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारेल। जे MD आहेत आमचे परिवहन एस टी महामंडळाचे त्यांना मी स्पष्टपणे सूचना दिल्या आहे की 22.75 पर्यंत काहीतरी आमचं उत्पन्न जे जाहिरातीचं येतं ते अतिशय अत्यल्प आहे, तोकडं आहे। तेच जाहिरातदार गेले 25-25 ते 20-20 वर्षापासून आहे आणि ते कधी पैसे देतात कधी देत नाही। किमान 100 कोटी रुपये उत्पन्न तरी ह्या वर्षापासून जाहिरातीच्या माध्यमातून एस टी महामंडळाला मिळालंच पाहिजे।